37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहत आहात झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलच्या उस्मानाबाद, धाराशिव व परिसरातील 10 ठळक घडामोडी। शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बदलीचा लाभ घेतल्याचे उघड झाल्यास गट शिक्षणाधिकारी अर्थात BEO वर होणार कडक कारवाई। जिल्ह्यात ताप सर्वेक्षणात एकाच दिवशी 2000च्या वर तापीचे रुग्ण आढळले। डास उत्पत्तीची स्थाने नष्ट करण्याचे जिल्हा हिवताप अधिकारी यांचे आव्हान। पावसाने ओढ धरल्यामुळे 85% पेरण्या पूर्ण झालेले शेतकरी यांना लागली चिंता। आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छुक झाले सक्रिय, जनतेच्या गरजाच्या हाकेला देत आहेत तात्काळ प्रतिसाद। सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर बेजबाबदारपणे टेम्पो उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मुंगसी तालुका बार्शी येथील चालकावर धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे बालाजी पवारवर गुन्हा झाला दाखल। धाराशिव उस्मानाबाद भानुनगर परिसरात जुन्या वादातून कारचे केले नुकसान, 1.5 लाख रुपयाचे नुकसान झालेबाबतची आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। वाशी पोलीस ठाणे येथे 23 वर्षीय तरुणीने घरात कोणी नाही, घरातील लोक बाहेर गावी गेल्याची संधी साधून लैंगिक अत्याचार केल्याबाबतची वाशी पोलिसात फिर्याद केली दाखल। भूम तालुक्यातील सतत दारू पिऊन शाळेत हजर होणारा शिक्षक PM मोहोळकर यांचे केले निलंबन, गट शिक्षण विभागात केले कार्यमुक्त। धाराशिव उस्मानाबाद नगर परिषद नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडून कचऱ्यावर प्रक्रिया न करता तशाच ठेवल्यामुळे दुर्गंधी पसरली। जिल्हा अधिकारी यांच्या आदेशालाही फासला हरताळ, नागरिक लवादाकडे दाद मागणार। धाराशिव उस्मानाबाद जिपचे माजी अध्यक्ष, कुशल प्रशासक, मुख्याध्यापक शिवदास कांबळे यांचा अमृत महोत्सवी कार्यक्रम स्वयंवर मंगल कार्यालयात येथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला। या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।